हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी तुमचं पुन्हा एकदा एक्झाम गाईडमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक रिजनिंगचा टॉपिक घेणार आहोत. डायरेक्शन सेन्स म्हणजे दिशा हा टॉपिक या व्हिडिओमधून आज आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन केलं नसेल तर या लिंक करून टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून घ्या आणि ते फेसबुकची पण लिंक अवेलेबल आहे. याचा एक फायदा होईल की स्टडी मटेरियल आणि जॉब अलर्ट तुम्हाला टेलिग्रामवर डेलीच्या डेली मिळत जातील. आणि तुम्ही जर एक्झाम गाईडला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली अशा प्रकारे एक रेड बटन येईल, त्यावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक नोटिफिकेशन बेल आहे त्यावर पण क्लिक करा. म्हणजे याचा असा फायदा होईल की ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होईल त्या टाईमला तुम्हाला लगेच नोटिफिकेशन थ्रू त्याचा अपडेट मिळून जाईल. ठीक आहे, तर मग आजच्या चॅप्टरला आपण सुरुवात करूया. त्यातला हा पहिला क्वेश्चन. हा क्वेश्चन PSI प्री 2014ला विचारलेला आहे. आपण PSI प्री 2014चा व्हिडिओ पण चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्यामध्ये हा क्वेश्चन झालेला आहे. तो इथे रिपीट होत आहे, पण या चॅप्टरमध्ये एक विशिष्ट प्रकारचे क्वेश्चन आपल्याला घ्यायचे असल्यामुळे इथे मी तो क्वेश्चन घेतलेला आहे. तर मग सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनला. राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून 10 किमी गेला, नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी नंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किमी चालत जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर इथं कुठेतरी रामची आपण दिशा म्हणजे एक ठिकाण कन्सिडर करूया, आपल्याला त्यावरून दिशा काढता येतील. तर पहिला काय म्हणतो, राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला. दक्षिण म्हणजे खालची दिशा, म्हणजे इथे 15 किमी तो चालत गेला. ठीक आहे, त्यानंतर पूर्वेकडे वळून इथून तो पूर्वेकडे वळला आणि 10 किलोमीटर चालत गेला. नंतरची कंडिशन काय, नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी अंतर चालत गेला. म्हणजे पुन्हा इथून उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेला वळून 5 किलोमीटर अंतर तो चालत गेला. नंतर पुन्हा तो पश्चिमेला 10 किमी चालत जाऊन थांबला. म्हणजे इथून पुन्हा पश्चिम दिशा म्हणजे इकडच्या साईडला तो इथे 10 किलोमीटर चालत जाऊन थांबला. म्हणजे ही खालचं 10 आणि हे 10 एकमेकाला लेवल झालं, म्हणजे या पहिल्या लाईनला तो टच झाला. ठीक आहे, तर आता ही जी उभी हाईट होती ही किती होती, 5 किलोमीटर. म्हणजे या 15 मधून 5 गेला तर डिस्टन्स किती उरलं, 10. तर आपल्याला सांगायचं काय, तो घरापासून कोणत्या दिशेला आहे. इथे घर मानलं होतं आपण, इथून तो इकडे खाली म्हणजे दक्षिण दिशेला 10 किमी अंतरावर आहे. म्हणजे पर्याय 3 आपल्या आन्सरशी मॅच होत आहे. नंतरचा क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन पहा. राधा एका ठिकाणावरून पूर्वेकडे 3 किमी जाते, नंतर डावीकडे वळून 1 किमी जाते, मग उजवीकडे वळून 2 किमी जाते. ठीक आहे, तर आपण क्वेश्चनला लगेच स्टार्ट करूया. इथे कुठेतरी एक ठिकाण पहिल्यांदा कन्सिडर करायचं. राधा एका ठिकाणावरून पूर्वेकडे 3 किमी जाते, म्हणजे इथून पूर्व दिशेला 3 किलोमीटर, पूर्व दिशेला 3 किलोमीटर गेली. त्यानंतर डावीकडे वळून पूर्व दिशेला जात असते वेळेस डावा हात हा उत्तरेला जातो, म्हणजे इकडे 1 किलोमीटर त्याने चालत गेली. मग उजवीकडे वळून 2 किमी अंतर चालली. ठीक आहे, आता पुन्हा इथे उजवीकडे म्हणजे पूर्व दिशेला पुन्हा 2 किलोमीटर. नंतर उजवीकडे वळून चालू लागली, म्हणजे पुन्हा आणखी एक वेळेस ती उजवीकडे वळलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस पूर्वेला आपण जात असतो त्यावेळेस उजवीकडे म्हणजे दक्षिण दिशा येईल, म्हणजे ती दक्षिण दिशेला चालत आहे. या क्वेश्चनचं हे आन्सर असेल. नंतरचा क्वेश्चन पाहू. हा क्वेश्चन पाहून या. जतीन त्याच्या घरापासून 1 किमी पूर्वेला चालतो, नंतर उत्तरेला 3 किमी चालला, नंतर डावीकडे 90च्या कोनात वळून 5 किमी चालला. तर खालील पर्याय कुठला मॅच होत आहे क्वेश्चनशी ते आपल्याला सांगायचं आहे. पहिल्यांदा आपण क्वेश्चन जसा म्हणतो त्याप्रमाणे डायग्राम ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, तर काय म्हणतो, जतीन त्याच्या घरापासून 1 किमी पूर्वेला चालला. इथे कुठेतरी त्याचं घर मानलं आपण, इथून तो इकडे 1 किलोमीटर चालत गेला पूर्वेला. नंतर उत्तरेला 3 किमी चालला, म्हणजे इथून वर, म्हणजे उत्तरेला पुन्हा 3 किलोमीटर तो चालत गेला. ठीक आहे, 3 किलोमीटर चालल्याच्या नंतर डावीकडे 90च्या कोनात वळला. ज्यावेळेस उत्तरेला जात असतोस त्यावेळेस आपण पश्चिमेला आपला डावा हात असतो, म्हणजे इकडे तो 90च्या कोनात. ठीक आहे, इथं हा काटकोन तयार झाला. 90च्या कोनात म्हणजे पश्चिम दिशेला वळला व किती 5 किलोमीटर चालला. 5 किलोमीटर चालला. तर हे 1 किलोमीटर यातून मायनस केल्याच्या नंतर या पॉईंटला मिळण्यासाठी इथं 4 किलोमीटर अंतर उरत आहे. ठीक आहे, आता जतीन कोठे पोहोचला, म्हणजे इकडे या पहिल्या स्टार्टिंग पॉईंट पासून इकडे तो 4 किलोमीटर एक्स्ट्रा चालला आहे. बरोबर आहे, कारण इथे 5 किलोमीटर चालला होता आणि खालचा 1 किलोमीटर आपण त्यातून मायनस केलं, तर 4 किलोमीटर तो इकडे चालला. तर आता आपण पर्याय पाहूया.
त्याच्या घरापासून वायव्येला 8 किमी अंतरावर, म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला इथं हे काटकोन मिळालेलं आहे. हे किती झाला 4, हे किती झाला 3. ठीक आहे. जर आपण हे इथं पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो, म्हणजे 4चा वर्ग 16 प्लस 3चा वर्ग 9 किती झाला 25. बरोबर आहे. 25 जर वर्गमूळ काढलं तर 5, म्हणजे ही जी क्रॉस कर्ण आहे याचं अंतर 5 येईल. ठीक आहे, 5 आला. तर आता पर्याय कुठला मॅच होतो ते आपल्याला सांगायचं आहे. ही वायव्य दिशा आहे बरोबर आहे, पण 8 किलोमीटर अंतर नाही आहे. नंतर त्याच्या घरापासून वायव्येला 5 किमी अंतरावर पोहोचला. हे सेकंड पर्याय हे आपल्या आन्सरशी मॅच होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नरेश पश्चिमेला चालत आहे. तो उजवीकडे वळलो, परत उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागतो. तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे ते आपल्याला सांगायचं आहे. क्वेश्चननं जसं सांगितलं तशा प्रकारे पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे. इथं पहिल्यांदा स्टार्टिंग पॉईंट आपण कन्सिडर केला. नरेश पश्चिमेला चालतो, पश्चिमेला म्हणजे इकडच्या साईडला तो चालत आहे. नंतर तो उजवीकडे वळतो. ठीक आहे. ज्यावेळेस पश्चिमेला चालत असतो त्यावेळेस उजवा हात हा उत्तरेला असतो, उजवीकडे वळला. परत उजवीकडे वळतो, परत उजवीकडे म्हणजे पूर्वेला वळला. ठीक आहे. नंतर पुन्हा आता ज्यावेळेस दक्षिणेला जात असतो त्या टाइमला तो डावीकडे वळला, म्हणजे कुठला पूर्व दिशेला वळला. तर तो नेमकं कुठल्या दिशेला जात आहे? पूर्व दिशेला. सेकंड ऑप्शन. खूप सोपे आहे. तर हा क्वेश्चन पहा. समित्रा उत्तर दिशेकडे 4 किमी चालत जाऊन उजवीकडे 5 किमी जातो. आपण डायरेक्ट क्वेश्चन ड्रॉ करायला सुरुवात करूया, म्हणजे आपला टाइम पण सेव्ह होईल. समित्रा उत्तर दिशेकडे 4 किमी चालत जाऊन, म्हणजे इथं कुठेतरी एक स्पॉट घेतला आपण, तिथून उत्तर दिशेला म्हणजे वर. ठीक आहे. किती 4 किमी चालत जाऊन उजवीकडे 5 किमी वळते, म्हणजे पुन्हा उत्तर दिशेला 4 किमी चालल्याच्या नंतर उजवीकडे वळून 5 किमी जाते. ठीक आहे. उत्तर दिशेला जाते वेळेस उजवी साईड ही पूर्वेला येते, इकडे 5 किमी. नंतर दक्षिणेकडे वळून 2 किमी चालत जाते, पुन्हा दक्षिणेकडे म्हणजे कुठं खालच्या साईडला. ठीक आहे. 2 किमी चालत जाते. नंतर तो पश्चिमेकडे वळून 3 किमी जातो, पश्चिम दिशेकडे 3 किमी, इकडे 3 किमी. काही वेळ थांबतो आणि नंतर तो 2 किमी चालत जातो. ठीक आहे. म्हणजे काय, जेव्हा तो पश्चिम दिशेला 3 किमी चालत जातो तेव्हा काही वेळ थांबतो आणि पुन्हा 2 किलोमीटर चालत जातो, म्हणजे 3 आणि 2 पुन्हा 5, म्हणजे याच पॉईंटला आला. बरोबर आहे. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? या पॉईंटला येऊन मिळाला. हे अंतर टोटल किती होतं? 4 होतं, आणि तो खाली किती आला? 2 किलोमीटर आला, म्हणजे हे सुरुवातीच्या पॉईंटपासून फक्त 2 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.